सत्य घडलेली घटना। एक मुलगी रेल्वेच्या प्रवासाला निघाली, डब्यामध्ये एकटीच होती। काही समाजकंटकाची नजर तिच्यावरती पडली, त्यांनी तिला छळायचा प्रयत्न चालू केला। त्या मुलीच्या लक्षात आलं की या समाजकंटकाच्या हातून आपण नष्ट होण्यापेक्षा आणि उद्ध्वस्त होण्यापेक्षा अतिप्रसंग होईल याआधी आपण आपलं जीवन संपवलेलं बरं। त्या मुलीने धावत्या ट्रेन मधून उडी मारली, तिची उडी पटरीवरती पडली। मागून एक दोन रेल्वे आल्या, तिच्या अंगावरून निघून गेल्या। तिचे पाय तुटले गेले, धड एका बाजूला आणि पाय एका बाजूला। एका पाठोपाठ एक दोन तीन रेल्वे अंगावून गेल्या। रात्रभर ती पोरगी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती। उंदीर आले, घुशी आले, तिचं मांस असं तोडून नेत होते। सकाळचा समय ज्यावेळी उजाडला आणि लोक जमा झाले, लोकांनी पाहिलं, अरे पोरीने आत्महत्या केली वाटतं, मेली वाटतं पोरगी, गेली गेली गेली। जवळ गेले पोरीच्या, पण काय सुदैवाने रात्रभर कडाक्याच्या थंडीत तिचा मृतदेह पटरीवर पडून होता। 3 रेल्वे अंगावरून गेल्या तरी पोरगी जिवंत होती, पाय तुटले होते फक्त। जवळ गेले, श्वास चालू होता। ॲम्ब्युलन्स बोलवली, तिच्या ड्रेसमध्ये ॲड्रेस किट होती, घरचा पत्ता होता त्यावर। फोन केला, आईवडिलांना घरी निरोप दिला। मायबाप हॉस्पिटलला पोहोचले। ICU मध्ये पोरगी ॲडमिट होती। ज्यावेळी आईने दुरून पाहिलं ना, त्या ICUच्या दरवाजाच्या काचेतून हंबरडा फोडला आईने, देवा अरे काय वाईट केलं तर लेकराने माझं कुणाचं, असा वाईट वागलास देवा तू, माझ्या लेकराचे पाय नेलेस देवा तू। पण दुसऱ्या क्षणाला माई सावध झाली, देवा कृपा झाली तुझी माझ्यावर, भले माझ्या लेकराचे पाय गेले पण माझ्या लेकराला जीवेच मारलं नाही, माझं लेकरू वाचलं। अरे भले पाय गेले हरकत नाही, काय झालं पाय नाही म्हणून मी तिचे पाय होईन, मी तिला हिम्मत देईन, माझ्या लेकराच्या पायात बळ आणायचं मी प्रयत्न करेन। आईने स्वतःचे अश्रू पुसले। एक लेकरू पडत आला, आई ताईला जाग आली, ती माया ICU मध्ये गेली, स्वतःचे अश्रू दाबले तिने। ती विचार करू लागली, मी जर माझ्या लेकी समोर रडू लागले, तिच्या स्वरात स्वर मिसळून जर रडू लागले ना तर ही खचेल। हिला मी बळ देणं गरजेचं आहे, हिला मी आत्मविश्वास देणं गरजेचं आहे। आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर ना हे लक्षात ठेवत जा तुम्ही, पेशंटला भेटायला गेले त्याला धीर देत जा, त्याचा धीरका देऊन घेत जाऊ नका। आपलं नियम काही इथं चुकतं, कितने झटके आहे, तोंडवी असं पडलेलं असतं, वा त्या पेशंटला भेटायला जाणाऱ्याच कितने झटके आहे, तो म्हणतो 2, अरे रे 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 एकच राहिला आता, तो बी येऊन जाईल, तू जाऊच नको, त्याला डायरेक्ट पोचवायलाच जाय। हॉस्पिटल मध्ये गेल्याच्या नंतर पेशंटला बळ देत जा, धीर देत जा, वा कालच्या पेक्षा आज चेहरा फ्रेश दिसतोय बरं का तुमचा, अरे जरा 15 दिवस जरा जास्तच गेलतो, चांगलंच गेलतो माणूस, धीर देत जा, आता फरक पडतोय बरं का तुमच्या, डॉक्टर बोलले आम्हाला, प्रकृती सुधारते तुमची, लवकरच सुट्टी होईल तुम्हाला, डिस्चार्ज मिळेल लवकरच। पेशंटला धीर देत जा। आई गेली जवळ, त्यावेळी आईची पोरीची नजरानजर झाली, आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले। पोरगी सुद्धा आनंदी होती कुठपर्यंत, जोपर्यंत पोरीने स्वतःचं शरीर पाहिलं नाही तोपर्यंत। ज्यावेळी पोरगी पाय उचलायला गेली, पाय उचलतच नव्हता, त्यावेळी तिने शरीर पाहिलं ना, तुटलेले पाय पाहिले, त्यावेळी पोरीला भयंकर वेदना झाल्या, दुःखी झाला, अंतःकरण तुटल्या गेलं। तिने वर पाहिलं ना, आक्रोश केला, देवा। तिचा तो आक्रोश सगळ्या हॉस्पिटल मध्ये घुमत होता, सगळे डॉक्टर पळत आले, पोरगी का ओरडते, रडू लागली पोरगी, देवा काय वाईट केलं रे मी तुझं, सगळ्यांशी प्रेमाने वागत होते, सगळ्यांना प्रेमाने बोलत होते, देवा मला रेल्वे खाली माझे पाय नेलीस तू, पाय तुटले माझे काही स्वप्न होते दीपी मी पूर्ण करणार कशी, देवा अपंग झाले मी, अपायीच झाले, लाचार झाले, हे असं लंगडं शरीर घेऊन मी जाणार कुठे, माझे स्वप्न पूर्ण होणार कसे, लोक मला सांभाळणार नाहीत, माझं कोणी काम ऐकणार नाही, माझं शरीर मला जड होईल, यापेक्षा मी मेले असते तर बरं झालं असतं, देवा का मला तू जिवंत ठेवलं, मला रेल्वे खाली तू जीवेच का मारलं नाहीस, काय जग पाहायला ठेवलं, अरे अर्ध मेलेलं शरीर घेऊन मी जाणार कुठे, स्वप्न पूर्ण होणार कशी। पोरगी रडत होती।
सारं हॉस्पिटल सुन्न झालं होतं. पण त्या पोरीची माय जवळ गेली आणि तिला आधार देऊ लागली. डोक्यावरून हात फिरवला. राजा, पाय गेले म्हणून काय झालं? रात्रभर तू कडाक्याच्या थंडीत पडून होतीस, तरी तू जिवंत राहिलीस. याचा अर्थ देवाला तुझ्या हातून काहीतरी वेगळं काम करून घ्यायचं. त्याला तुला मारायचं असतं तर रेल्वे खालीच मारलं असतं ना. तू जिवंत राहिली आणि पाय तुटले म्हणून काय झालं? पाय हेच माणसाचं सर्वस्व नसतं. बिना पायाची सुद्धा माणसं जगतात. पाय हे माणसाचं सर्वस्व असतं का? आईने तिला बळ दिलं, पुरीला बळ मिळालं, आत्मविश्वास तिचा जागृत झाला. त्या पुरीला कृत्रिम पाय बसवण्यात आली. डिस्चार्ज झाला, तिला घरी आणण्यात आलं आणि आई तिला हळूहळू चालायला शिकू लागली. सपाटीवर हळूहळू पोरगी चालायचं शिकू लागली आणि पोरगी कृत्रिम पायाने आधाराशिवाय चालू लागली. त्या पोरीच्या जीवनामध्ये तिला बछिंद्रपाळ नावाचे शिक्षक मिळाले, ज्यांनी त्या पोरीला डोंगरदाऱ्या चढायचं प्रशिक्षण दिलं, ट्रेन केलं तिला. बछिंद्रनाथ पाळ नावाचे शिक्षक मिळाले. त्या पोरीला त्यांनी डोंगरदाऱ्या चढायचं प्रशिक्षण दिलं. कुणाला? पाय तुटलेल्या पोरीला. माईबाप, एक दिवस हीच पोरगी कृत्रिम पाय घेऊन डोंगरदाऱ्या चढू लागली, शिखरं चढू लागली. भारताचा हिमालय पर्वत ती पोरगी सर करून गेली. जो हिमालय पर्वत चांगल्या चांगल्या पायावाल्याला सुद्धा सर करता येत नाही. एक दिवस हेच तुटलेले पाय भारताचा तिरंगा हातात घेतात आणि माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून जातात. तुटलेले पाय भारताच्या इतिहासामध्ये आणि हिमालयाच्या इतिहासामध्ये स्वतःचं नाव करून जातात. बोलू सोपं आता? जर तुटलेले पाय हिमालय पर्वत चढतात, तर इथं जेवढे बसलेत सगळ्यांनी आपल्या चांगल्या पायाने एकदा हात फिरून घ्यायला काय हरकत आहे का? या हात फिरून एकदा. तुटलेले पाय माउंट एव्हरेस्ट शिखर सर करतात, तुटलेले पाय हिमालय पर्वत चढतात, तर आपले चांगले पाय पंढरपूरला का जात नाहीत? मी खोटं बोलते का काही? पाय तुटले पण तिच्यात आत्मविश्वास जागृत केलाय का शिक्षकाने? आत्मविश्वास जागृत झाला तर तुटलेले पाय सुद्धा शिखर चढू शकतात. म्हणजे मनात दृढ निश्चय असेल तर तुम्ही काय करू शकत नाही. नारदांनी भीती दाखवायचा प्रयत्न केला पण ध्रुवाने ऐकलं नाही. ध्रुव म्हणे, तुम्ही नारद आहात का? हो. कस काय ओळखलं? म्हणे, तुमच्या शेंडीहून ओळखलं. शेंडी अशी ताटच येते अंटिण्यासारखी. पूर्वी पहा तुम्ही, सगळ्यांच्या घरावरती ते छत्र्या होत्या अंटिनी, ते काढ्याचे. यदा कदाचित रेंज गेली तर ती गजन असायचे बुवा सांगायला. एक घरात, एक दारात, एक अंगणात, एक छतावर. आली 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 रे आली.